1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो पार पडला आणि यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून जे ती पुन्हा नव्याने सदस्य नोंदणी करण्यास सुरुवात झालेली आणि वेगवेगळ्या कॉलेज बाहेर जे ते स्टॉल उभारले जातात आणि सदस्य नोंदणी जी ती केली जाते। मी सध्या रुपारेल कॉलेज बाहेरून हा आढावा घेतोय आणि ह्या ठिकाणी सुद्धा आता विद्यार्थ्यांची गर्दी या मनविसेच्या स्टॉलला असलेले आपल्याला पाहायला मिळते। अनेक विद्यार्थी जे ते स्टॉलवर येऊन आपली सदस्य नोंदणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। पण यंदा विशेष एक बाब महत्त्वाची आहे की दर 2 वर्षांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून जी ती सदस्य नोंदणी केली जाते, पण यंदा सीजेपीचे आंदोलन असेल किंवा नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधात मनसेने घेतलेली भूमिका असेल, अमित ठाकरे यांनी ग्राउंडवर जाऊन किंवा जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांनी दिलेला पाठिंबा, त्याच्यानंतर संपूर्ण ठाकरे कुटुंब आंदोलनाला सहभागी झालं होतं। 26 जुलै रोजी ज्या पद्धतीने विजयोत्सव झाला होता त्याची एक झापड जी आहे ती या विद्यार्थ्यांवर आणि त्या पार्श्वभूमीवर यंदाची सदस्य नोंदणी जास्त प्रमाणात होऊ शकते असा सुद्धा एक चर्चा जी आहे ती सुरू आहे। आता आपण जर पाहिली तर विद्यार्थ्यांची लगबग जी आहे ती या ठिकाणी सदस्य नोंदणी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक वेगवेगळ्या विभागात शिकत असलेले विद्यार्थी जे ते आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला जे ते पाठिंबा किंवा त्यांच्या सदस्य होताना पाहायला मिळतात। स्टॉलवर मनसेचे काही पदाधिकारी आहेत, काय नाव आहे आणि कसा प्रतिसाद आहे? माझं नाव ओमकार डोंगरे, मी रुपारेल महाविद्यालयाचा युनिट अध्यक्ष आहे। जसं की तुम्ही आता बघू शकता आपल्याकडे सकाळपासून आपण स्टॉल वगैरे लावलेले आहे आणि विद्यार्थ्यांचा विशेष म्हणजे चांगला प्रतिसाद आपल्याला या टायमाला भेटत आहे। कारण गेले काही दिवसापासून जे आंदोलन आपलं सुरू होतं, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जसा आपल्या ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिला, यामुळे युवा पिढी ठाकरे बंधूंकडे चांगल्या प्रकारे आकर्षित झालेली आहे। त्यामुळे आपल्याला स्टॉलवरती चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा बघायला भेटतो। खरं तर किती पहिल्या दिवसात नोंदणी ती तुझ्या स्टॉलवर झालेली आहे? माझ्या इंडिव्हिज्युअल स्टॉलवरती म्हणजे आमचे कॉलेजचे 2 गेट आहेत, दोन्ही स्टॉलवरती आम्ही दोन्ही गेटवरती स्टॉल लावलेले आहेत। आमच्या स्टॉलवरती जवळपास 100 ते 150 मुलांनी आजच्या आज आपल्याला नोंदणी केलेली आहे। आणि तुमचे काही ग्रुप सुद्धा असतील, म्हणजे इथे इतर कॉलेजचे अपडेट्स पडतील, काय हे चालायचं ॲव्हरेज चालू आहे आता? सध्या एव्हरेज ते मला माहिती नाही, म्हणजे एक डेटा आमच्याकडे अजून आलेला नाही, पण तरी आपल्या स्टॉलवरती चांगला प्रतिसाद भेटतो मुलांचा। जसं तू म्हणालास की यंदा ज्या पद्धतीने आंदोलनात ठाकरेंनी मांडलेली भूमिका असेल, अमित ठाकरे दिल्लीला गेले होते, त्याच्यानंतर यंदा जास्त क्रेज असं वाटतं तुला? बरोबर, क्रेज तर मुलांमध्ये आधीपासूनच होता, परंतु जेव्हा मुलांसाठी दोन्ही जेव्हा युवा बंधू ग्राउंडवरती उतरले, म्हणजे जसं की केस पडला तर ती FIR मागे घेणं किंवा पोलीस स्टेशनवर जाऊन मुलांना सोडवणं, हे कुठेतरी मुलांना जवळ मनाला ते बोलतात ना की आकर्षित झालेलं आहे की मुलं पण त्यामुळे खुश झाले की आमचा पाठी कोणतरी एक मोठा माणूस उभा आहे की जे गोष्टी घडल्या, ज्या गोष्टी पेपर फुटीच्या झाल्या त्या याच्यासाठी कोणीतरी आमच्या मागे उभं आहे आणि आम्हाला न्याय देऊ शकतं, या एक विश्वासाने मुलं आज मनसेकडे आणि विद्यार्थी सेनेकडे आकर्षित होतात। ज्यावेळेस तू विद्यार्थी सेनेत सहभागी झाला होता त्यावेळेसचा काही आकडा तुला आठवतो का? किती सदस्य नोंदणी होती तुमची त्यावेळी? त्यावेळेस सदस्य नोंदणी पण चांगलीच होती, आकडा असा सध्या मला सांगता येणार नाही। पण त्यावेळेचं आणि आत्ताचं म्हणजे मागच्या 2 वर्षाचं कंपॅरिझन आणि आत्ताचं कंपॅरिझन केलं तर काय वाटतं, यंदा नंबर्स वाढतील? नंबर्स वाढले, नक्कीच वाढलेले, या टायमाला नंबर्स भरपूर वाढलेले आहेत आणि चांगला प्रतिसाद आजही येतो आणि पुढच्या काही दिवसात आम्ही स्टॉल लावतो तेव्हाही चांगला प्रतिसाद भेटेल अशी आमची अपेक्षा आहे। म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात अमित ठाकरेंनी थेट जंतर मंतरवर जाऊन दिलेला पाठिंबा असेल किंवा मग तुम्ही दादर शिवाजी पार्कात जो विजयोत्सव साजरा केला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होता? मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट झालेला आहे, चांगलाच फायदा आम्हाला भेटतोय। तेव्हा असं होतं की कुठला पक्ष झेंडा वगैरे नव्हता, आपला फक्त एक मत होता, एक अजेंडा होता, तर या फेस होता येस राईट फेस होता, ठाकरेंचा फेस होता, तर त्या गोष्टीचा चांगला प्रतिसाद आपल्याला या टायमाला भेटलेला आहे। धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी। आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आणि ज्या जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू होतं त्याला दिलेला जो पाठिंबा असेल राज ठाकरे, अमित ठाकरे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा, त्याच्यानंतर 24 जुलैला शिवाजी पार्कात कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता एकत्र येऊन गायलेलं वंदे मातरम असेल आणि त्याच्यानंतर 26 जुलैला जो विजयोत्सव साजरा केला गेला त्या विजयोत्सवात सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते, विद्यार्थी, त्यांचे पालक सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि या सगळ्यांचा फायदा आता या सदस्य नोंदणीला होताना मिळतोय असं जे मत आहे ते आता इथल्या युनिट अध्यक्षांनी जे ते मांडले। त्यामुळे ही सदस्य नोंदणी कशेपर्यंत जाईल आणि या सगळ्यांचा फायदा आता जरी सदस्यात झाला तरी 2029 मध्ये याचा काही फायदा होईल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जरी हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा मुंबई।